Hello, in this video we are going to learn about types of partners capital account. So we know that types of partners capital account. First type is fixed capital account. Under this we have to maintain two capital account. First one is नॉर्मल कॅपिटल अकाउंट. या अकाउंट्समध्ये इनिशियली पार्टनर्सने दिलेला कॅश आणि पार्टनर्सने प्रोव्हाइड केलेली ॲसेट्स या दोघांचे एंट्रीज असतात. हे काय आहे, फिक्स्ड आहे, त्याच्यामध्ये चेंज काही होत नाही. सेकंड ओपन करायचं आहे आपल्याला, ते म्हणजे करंट अकाउंट. याच्यामध्ये कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले जातात, बिझनेस टू पार्टनर्स आणि पार्टनर्स टू बिझनेस. जेवढे काही ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड होतील हे सगळे करंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड करायचे आहेत. जसं की एक्झाम्पल जर पाहिलं, सॅलरी कोणाची, पार्टनरची. सेकंड कमिशन टू पार्टनर. थर्ड प्रॉफिट ऑर लॉसेस. ड्रॉइंग्स, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, हे सगळे कुठे येणार आहेत, करंट अकाउंटमध्ये. दुसरा जो मेन टाइप्स आहे तो म्हणजे फ्लक्च्युएटिंग कॅपिटल अकाउंट. याच्यामध्ये काय आहे, पार्टनर्सनी दिलेली कॅश, त्याचबरोबर पार्टनर्सनी घेतलेली ॲसेट्स, त्याचबरोबर पार्टनर्स आणि बिझनेस यामधील ट्रान्झॅक्शन्स, जसे की सॅलरी टू पार्टनर्स, कमिशन, प्रॉफिट लॉसेस, ड्रॉइंग, इंटरेस्ट, हे सगळे कुठे एकाच अकाउंटमध्ये मेंटेन करायचे आहेत. सो दीज आर द बेसिक टू टाइप्स ऑफ पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. एक दर फर्म फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये हे दोन ओपन करू शकते किंवा फ्लक्च्युएटिंगमध्ये एकच कॅपिटल अकाउंट ओपन करू शकते. ओके, ऑन द बेसिस ऑफ दिस आपण हेच पाहणार आहोत की फिक्स्ड कॅपिटल अकाउंटचे फॉर्मॅट काय आहेत आणि फ्लक्च्युएटिंगचे फॉर्मॅट काय आहेत. याच्यामध्ये एक्झॅक्टली कोणकोणत्या एंट्रीज असू शकतात, ते एंट्रीज कशा असू शकतात हे पाहायचं आहे. सो लेट्स ऑन द फर्स्ट फॉर्मॅट, दॅट इज पार्टनर्स कॅपिटल अंडर फिक्स्ड मेथड. So here is first type, fixed capital account. So पहा, याची जर लाईन लक्षात ठेवायची जर झाली तर तुम्ही काय लक्षात ठेवू शकताय, इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल ऑफ पार्टनर रिमेन सेम ॲट द एंड ऑफ द फिनान्शियल इयर. ही जी फर्स्ट लाईन आहे ही खूप इम्पॉर्टंट लाईन आहे. त्यांनी काय सांगितलेलं आहे, हीच आपल्याला लक्षात ठेवायची आहे. इन दिस मेथड अमाऊंट ऑफ कॅपिटल, कॅपिटल कोणाचे, ऑफ पार्टनर्स, कशी राहत आहे ती अमाऊंट, रिमेन सेम, जशीच्या तशी राहत आहे ॲट द एंड ऑफ द फिनान्शियल इयर. फिनान्शियल इयरच्या एंडला तीच अमाऊंट राहत आहे जी सुरुवातीला होती. म्हणून या कॅपिटलला फिक्स्ड कॅपिटल मेथड म्हणून ओळखलं जात आहे. सो पुढे सांगितलेलं त्यांनी काही ट्रान्झॅक्शन असे आहेत डे टू डेचे, ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन कॅपिटल, पार्टनर सॅलरी, कमिशन, ब्रोकरेज, सॅलरी अँड शेअर ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस, हे सगळेचे सगळे बाकीचे ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड केले जातात, त्यांनी सांगितलं की करंट अकाउंटमध्ये. मग फिक्स्ड कॅपिटलमध्ये जे दोन मेथड्स आपल्याला यूज करायचे आहेत, त्यातली पहिली तर काय आहे, पहिल्या कॅपिटल अकाउंटला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं ओळखलं जात आहे. त्याच्यामध्ये ॲज युजल तुम्हाला पाहायला मिळेल, एक डेबिट साईड आहे, एक क्रेडिट साईड आहे. त्याच्यामध्ये फॉर्मॅटमध्ये पर्टिक्युलर्स त्यांनी एक्झाम्पल म्हणून एक्स आणि वाय हे पार्टनर्स दाखवलेले आहेत. तर एक्सचा एक कॉलम आहे, वायचा एक कॉलम आहे. क्रेडिटला पण तेच दोन कॉलम्स आहेत. पुढे सांगितलेलं आहे की क्रेडिट साईडला त्यांनी सांगितलेलं आहे की बॅलन्स ब्रॉट डाऊनचा अर्थ काय होतो, ओपनिंग बॅलन्स. जर चालू वर्षामध्ये जर काही कॅपिटल आणले तर ॲडिशनल कॅपिटलची एंट्री आहे, आणि एखादी ॲसेट जर आणली तर म्हणजेच काय, हा मॅक्झिमम वेळेस हा बॅलन्स कधीही चेंज होत नाही. चेंज जर झालाच तर फक्त या दोन गोष्टीमुळे, ॲडिशनल कॅश आणि ॲसेट. चालू वर्षामध्ये जे काही तुमचे बिझनेस बरोबर पार्टनरचे व्यवहार होणार आहेत, मग पहिला व्यवहार कोणता असू शकतो, ॲडिशनल कॅपिटल जर असेल तर त्याची एंट्री नॉर्मल आहे, कॅश येत आहे म्हणून डेबिट करतात, आणि हे कोणाची आहे तर कॅपिटलचे आहे, ओनरचे आहे म्हणून कॅपिटल अकाउंट क्रेडिट करतात. ही एक एंट्री आहे. जर पार्टनर्सनी ॲसेट जर आणली तर ॲसेटचा बॅलन्स ऑलवेज काय असतो, डेबिट. ते प्रॉपर्टी आहे, टँजेबल रिअल आहे,
रिअल अकाउंट कम्स इन टू द बिझनेस डेबिट, आणि हे कोणाचं देणं आहे, ओनरला परत देणं आहे कधी ना कधी, म्हणून काय हु आर द गिवर्स, पार्टनर्स आर द गिवर्स, म्हणून कॅपिटल अकाउंट क्रेडिट केलेलं आहे. हे एंट्रीज तुम्ही स्वतः लिहू शकताय, एकदा रिहर्सल करू शकताय. पहा, फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये कॅपिटल अकाउंट ओपन केल्याच्या नंतर वर्षामध्ये जे काही बाकीचे व्यवहार होणार आहेत त्यांच्यासाठी करंट अकाउंट आहे, पार्टनर्स करंट अकाउंट दिसायला सेम दिसत आहे. त्याच्यामध्ये कोणते व्यवहार असू शकतात, पहा ड्रॉइंग, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे गुड्स टेकन बाय पार्टनर्स, इंटरेस्ट, त्याच्यानंतर पुढे दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, सॅलरी, कमिशन, हे कुणाला देणं आहे, पार्टनर्सला देणं आहे. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसेस, हे सगळे व्यवहार करंट अकाउंटमध्ये रेकॉर्ड केले जातात. ओके, याच धर्तीवरती त्यांनी फॉर्मॅट दिलेला आहे करंट अकाउंटचा, की फॉर्मॅट कसा दिसेल. पहा, मी सांगितलं तुम्हाला की सेम कॅपिटल अकाउंट सारखाच आहे, पर्टिक्युलर आहेत, एक्स आणि वाय सपोज दोन पार्टनर्स असतील, आणि क्रेडिट साईडला काय आहे, क्रेडिट साईडला असे ट्रान्झॅक्शन आहेत ज्याचे पैसे बिझनेस हा कोणाला देणार आहे, पार्टनर्सला देणे लागत आहे. पहा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा पार्टनर्सला द्यायचे आहेत, बिझनेसवरती लायबिलिटी आहे, सॅलरी पार्टनर्सला मिळणार आहे, कमिशन पार्टनर्सला मिळणार आहे, प्रॉफिट लॉस पार्टनर्सचाच असतो, म्हणून हे क्रेडिट साईडला आहेत. डेबिट साईडला काय आहे, ड्रॉइंग, पार्टनर्सकडून हा पैसा माघारी येणार असतो आपल्याला, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पार्टनर्सकडून बिझनेसला येणार आहे, म्हणून हे काय आहे तर डेबिट साईडला आहेत. प्रॉफिट अँड लॉस इकडे आहे, तो म्हणजे हा लॉस आहे, हा शेअर ऑफ लॉस डेबिट साईडला, आणि इथे जो आहे तो प्रॉफिटचा शेअर असतो. हे आहे थोडक्यात इंट्रोडक्शन करून माझं करंट अकाउंट्स. जर आपण जर पाहायचं जर झालं तर एखादा आपण एक एक्झाम्पल पाहू की या कॅपिटल अकाउंट मेंटेन कशा पद्धतीने करायचे. पहा, एक्झाम्पल्समध्ये त्यांनी आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ओके, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल. रीड करताय, कॉन्सन्ट्रेशन करा. आनंद अँड भरत आर पार्टनर्स. ओके, हे दोन कोण आहेत, पार्टनर्स आहेत. फॉर एक्झाम्पल याला मी काय करतो, सेपरेट घेत आहे. So this is the first example. आनंद अँड भरत आर द पार्टनर्स. हे दोन कोण आहेत, पार्टनर्स आहेत. ओके, शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ. प्रॉफिट आणि लॉस कसा शेअर करायचा, वाटून कसा करायचा, हे त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे 2:3 या रेशोमध्ये. म्हणजे जर तुमचा 5 रुपीज जर प्रॉफिट झाला तर पहिला पार्टनरला 2 रुपये द्यायचे आहेत आणि सेकंड पार्टनरला 3 रुपीज. या रेशोमध्ये तुम्हाला लॉस आणि प्रॉफिट काय करायचं, वाटून घ्यायचं आहे. ओके, ही होती बेसिक इन्फॉर्मेशन. पुढे सांगत आहे तर ऑन 1 एप्रिल 2019 म्हणजे काय, 1 एप्रिल 19 हे काय आहे, ओपनिंग बॅलन्स आहे. द कॅपिटल बॅलन्स आर किती आहे, आनंदचा 60,000 आणि भरतचा किती आहे, 30,000. ओके, म्हणजे काय, सुरुवातीचा बॅलन्स, याला बॅलन्स ब्रॉड डाऊन नॉन ओळखलं जात आहे. पहा, जर हे इयर असेल, वर्षाच्या सुरुवातीचा कॅपिटल बॅलन्स म्हणजे ओपनिंग बॅलन्स असतो आणि शिल्लक राहिलेला वर्षा शेवटी म्हणजे क्लोजिंग बॅलन्स. किती आहे, आनंदचा 60,000, भरतचा किती आहे, 30,000. देअर ड्रॉइंग म्हणजे त्यांनी बिझनेसमधून पैसे किती काढून घेतले आहेत, 12,000 अँड 10,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सुरुवातीचा जो पार्टनर आहे आनंदनी 12,000 घेतलेले आहेत, भरतने 10,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे आपल्याकडे कोण आहे, ड्रॉइंग्स पण आहेत. ओके, सो आपल्याकडे कॅपिटल आहे ॲज वेल ॲज आपल्याकडे कोण आहेत, ड्रॉइंग्स आहेत. ॲज पर न्यू ॲग्रीमेंट म्हणजे जे काही पार्टनरशिप डीड झालेले असतात ते काय करत आहे, 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे आपल्याकडे काय आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण आहे. ओके, अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज 12%. सो इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग पण आहे आपल्याकडे. हे सगळ्या गोष्टी आपण सिंगल एंट्रीमध्ये पाहिलेल्या आहेत. पुढे काय सांगितले, आनंद गेट सॅलरी. आनंदला काय मिळत आहे, आनंद जो पार्टनर्स आहे ही गेट सॅलरी
ऑफ ₹2,500 पर मंथ. हा पार्ट खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे आपल्याकडे आहे सॅलरी टू पार्टनर, म्हणजे बिझनेस आणि पार्टनर्स या दोघांमध्ये कोणकोणते व्यवहार झालेले आहेत हे आपल्याला ट्रान्झॅक्शन झाले आहेत बाहेर काढायचे. तर अँड भरत इज एंटायटल टू गेट कमिशन. त्याला कमिशन मिळणार आहे 3% ऑन नेट सेल्स विच इज 5 लाख. विच इज म्हणजे कोण, सेल किती आहे तर 5 लाख, याच्यावरती 3% कुणाला मिळणार आहे कमिशन, भरतला. म्हणजे आपल्याकडे दुसरी एंट्री आहे आपल्याकडे कमिशनची. ओके, कमिशन टू, हे कमिशन कुणाला मिळणार आहे, पार्टनर्सलाच. म्हणजे हा एक व्यवहार झालेला आहे. पुढे सांगितले द फर्म्स प्रॉफिट इज 60,000. प्रॉफिट किती आहे 60,000. आणि हा कोणाला वाटायचा असतो, पार्टनरचा. बिझनेसमध्ये झालेला प्रॉफिट किंवा लॉस हा कोणाचा असतो, मालकांचा. म्हणजे त्यांना वाटावं लागणार आहे कोणत्या रेशोमध्ये, 2:3. तुम्हाला सांगितले प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. इथे डेट चुकीची आहे. इथे पण 19 दिलेले आहे आणि 31 मार्च इथे पण 19 दिलेले आहे. याचा अर्थ इथे काय असणार आहे, 20 असणार आहे. म्हणजे वर्ष कोणतं आहे आपलं, 19-20, म्हणजे 31 मार्च 2020 असेल. म्हणजे वर्षाच्या शेवटी आपल्याला कधी पण कॅपिटल अकाउंट फॉर्म करायचे आहे. पहा, मग आपल्याला अनालिसिस केल्यानंतर समजलं आहे ओपनिंग कॅपिटल आहे, ड्रॉइंग्स आहेत, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आहे, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आहे, सॅलरी आहे, कमिशन आहे, प्रॉफिट आहे. प्रश्न असा आहे की सर कॅपिटल अकाउंटच्या एंट्रीज कशा पद्धतीने आहेत. ओपनिंग कॅपिटल अकाउंट याची एंट्री येत अजिबात नाही. हा बॅलन्स ब्रॉड डाऊन आहे. ओके, ड्रॉइंगची एंट्री काय आहे, ड्रॉइंग म्हणजे काय, पैसे ओनर पार्टनर्स बिझनेसमधून काढून घेतात. याची एंट्री काय, पैसा कसा होईल, बाहेर जाईल. बरोबर की नाही, हा बिलकुल सर. म्हणजे एंट्री आपल्याला कशी असणार आहे, पैसा बाहेर जाणार आहे. कोण घेत आहे, कॅपिटल, म्हणजे ओनर घेत आहे. तर म्हणजेच काय, कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅपिटल अकाउंट तुमचं डेबिट होणार आहे आणि कॅश मात्र बाहेर जाणार आहे. ओके, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे काय, पहा, इंटरेस्ट कॅपिटल कशामध्ये, बिझनेसमध्ये गुंतवणूक केलेला आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे हा पार्टनर्सला मिळणारा पैसा आहे. पार्टनर्सला जर मिळणार असेल तर ड्यूची एंट्री, मिळाला नाही अजून, मिळणार आहे. ड्यूची एंट्री कशी असणार आहे, मग पार्टनर्सला द्यायचं आहे. आपण बिझनेसमध्ये अकाउंटिंग करत आहोत. कोणाला देणं आहे, पार्टनर्सला, म्हणजे लायबिलिटी. काय देणं आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपल्यासाठी काय आहे, खर्च आहे. आपण कोण आहोत, बिझनेसमध्ये अकाउंटिंग करत आहोत आणि हा खर्च कोणाला देणं आहे, हा सगळ्याचा सगळा पार्टनर्सला द्यायचा आहे. म्हणजे आपण तो पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट करू शकतोय. ओके, सिमिलरली दुसरी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे याच्या अपोजिट असते. अपोजिट म्हणजे काय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा पैसा पार्टनर्सकडून आपल्याला येणार आहे, म्हणजे बिझनेसला येणार आहे. याचा अर्थ काय, आपल्यासाठी इन्कम आहे. इन्कम आपण काय करतो, क्रेडिट करतो. सो त्याची एंट्री कशी असणार आहे, पार्टनर्सकडून येणं आहे. याचा अर्थ त्याचा अकाउंट डेबिट होईल. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. ओके, अशी एंट्री राहणार आहे. सेकंड पुढचा पार्ट आहे तो म्हणजे कोणता आहे, पहा, कमिशन टू. पहा, मी एकच एंट्री, सॅलरी आणि कमिशनची एकच एंट्री कंबाईन सांगतो. सॅलरी आपल्यासाठी काय आहे, खर्च. पार्टनर्ससाठी काय आहे, इन्कम. आपण बिझनेसमध्ये अकाउंटिंग करत आहोत, मग आपण कोणाला पैसे द्यायचा आहे, पार्टनर्सला. सो आपल्यासाठी खर्च आहे, सॅलरी ऑब्लिक कमिशन डेबिट होईल आणि हा पैसा कोणाला देणं आहे, कॅपिटल अकाउंटला, म्हणजे मालकाला देणं आहे, कॅपिटल अकाउंट. ओके, सो याची अशी सिंपल आणि साधी एंट्री आहे. प्रॉफिट आणि लॉसची पण सिंपल आहे. प्रॉफिट जर असेल तर प्रॉफिट काय करायचं आहे, पार्टनर्सला देणं आहे. म्हणजे काय, पार्टनर्स अकाउंट क्रेडिट होईल टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि डेबिट काय होईल, प्रॉफिट अकाउंट. हे छोटी छोटी इन्फॉर्मेशन पहा, प्रॅक्टिसने लक्षात राहत आहे. याच्या एंट्रीज बुक्समध्ये पण ऑलरेडी दिलेल्या आहेत. पण मी आता तुम्हाला डायरेक्ट काय करणार आहे, क्वेश्चन सॉल्व्ह कसा करायचा, हाऊ टू सॉल्व्ह दिस, याच्याकडे जाणार आहोत आपण. So this is your question. Solution be like this.
सोल्युशन. हा, फिक्स्ड कॅपिटल मेथड आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड दोन्ही मेथडमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. अगोदर आपण सोल्युशन काय बाय किंवा इथं म्हणू शकताय अंडर कोणती मेथड चूज करू, फिक्स्ड कॅपिटल मेथड. फिक्स्ड कॅपिटल मेथड मध्ये किती कॅपिटल अकाउंट असतात, 2. एक आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, त्याचा फॉर्मॅट कसा असणार आहे, लाईक दिस. 2 पार्टनर्स आहेत तर 2 कॉलम येतील. इथे पण क्रेडिट साइडला किती येतील, 2 कॉलम. पर्टिक्युलर्स, पहिला कोण आहे आनंद, दुसरा कोण आहे भरत. आनंद आणि भरत, हा क्रेडिट साइड आणि दिस इज डेबिट साइड. ओके, सो ॲज युजल रीड करत असताना फिक्स्ड कॅपिटल मध्ये अजून एक कॅपिटल अकाउंट ओपन करायचं आहे, त्याला करंट अकाउंट आहे. काय नाव आहे त्याला, करंट अकाउंट. दिसायला सेम. आनंद, भरत, इथे पण आनंद आणि भरत. पहा मग सोल्युशन कशा पद्धतीने येणार आहे, रीडिंग करत असता आनंद अँड भरत आर पार्टनर्स. ओके, नाव टाकून घेतली. लॉस प्रॉफिट अँड शेअरिंग लॉसेस किती आहे, 3:2. ओके, हा प्रॉफिट वाटण्यासाठी होणार आहे. ऑन 1 एप्रिल 2019 मी सांगितल्याप्रमाणे इथे काय आहे, 31 मार्च 20 आहे, 2020 आहे. म्हणजे हे इयर जे आहे 19 आणि 20 असं वर्ष आहे, आर्थिक वर्ष. मग ओपनिंगचा बॅलन्स म्हणजेच काय, बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅपिटल बॅलन्स. तो मेन कॅपिटल अकाउंट मध्ये येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. आनंदचा किती आहे 60,000 आणि भरतचा किती आहे 30,000. येस सर, हा पोर्ट करून घेतला. नंतर सांगितलं त्यांचे देअर ड्रॉइंग्स आर 12,000 अँड 10,000. अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड मेन कॅपिटल सोडून दिले तर बाकीचे सगळे ट्रान्झॅक्शन करंट अकाउंट मध्ये असतात. म्हणजे ड्रॉइंग कुठे असणार आहे, करंट मध्ये. आता लक्षात घ्या ड्रॉइंग कोणत्या साईडला आहे तुम्ही लक्षात ठेवायचे. ड्रॉइंगची एंट्री कॅपिटल अकाउंट टू ड्रॉइंग अशी आहे, तर इथे टू ड्रॉइंग असं नाव द्यायचं आहे. आनंदची ड्रॉइंग द्यायची आहे 12,000, भरतची आहे 10,000. पॉईंट क्लिअर. ओके सर, फक्त आपल्याला पोस्टिंग करायचे आहेत. पुढे पहा, ॲज पर न्यू ॲग्रीमेंट त्यांना काय 10% इंटरेस्ट ऑन कॅपिटल. चलो ठीक आहे, हा पण करंट अकाउंट मध्ये द्यायचा आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पार्टनर्सला देणार आहोत, त्यामुळे इथे न लिहिता करंट अकाउंट मध्ये लिहायचं तुम्हाला. सो बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल इंटरेस्ट ऑन कॅपिटलची वर्किंग नोट करावी लागेल आपल्याला. किती पर्सेंट सांगितलं त्यांनी, 10%. कॅपिटल किती आहे त्यांचं, कॅपिटल आहे आनंदचं आहे 60,000 आणि भरतचं आहे 30,000. त्याच्यावर 10% जर कॅल्क्युलेट केले तर 6,000 अँड 3,000 असे अमाऊंट असेल. ओके ओके, म्हणजे काय इंटरेस्ट ऑन कॅपिटल पण आपण पोस्ट केलेले आहे. पुढे काय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज 12%. ओके, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग करंट अकाउंट मध्ये इफेक्ट राहणार आहे 2. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, पण तुम्हाला माहित आहे का इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे हमेशा 6 महिन्याचे चार्ज करायचे आहेत. मग वर्किंग नोट जर बनवायचा विचार जर केलाच आपण, तर इथे मी कॅल्क्युलेशन करत आहे. कॅल्क्युलेशन ऑफ इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. पहा आनंदसाठी काय असणार आहे, आनंदसाठी त्याचे ड्रॉइंग किती आहे तर चेक करा. ड्रॉइंग आहे 12,000 अँड 10,000. त्याच्यावरती 12% कॅल्क्युलेट करायचे. तर लेट्स डू इट. 12,000 इंटू 12% म्हणजे डिवायडेड बाय 100 इज इक्वल्स टू 2 0 गेट कॅन्सल 2 0. 12 इंटू 12 1,400 1 0. पण आपल्याला ड्रॉइंग ही किती महिने चार्ज करायचे तर 6 महिन्याचे. करेक्ट.
बरोबर. म्हणजे तुम्ही इथं काय करू शकताय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग फक्त 6 महिन्याचे आहे, तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज इक्वल्स टू 1400 divided by 2 is equals to 720. हे कोणासाठी, आनंदसाठी. भरतचे कॅल्क्युलेशन करा. सो 10,000 त्याचे ड्रॉइंग आहे इंटू 12%, 12/100 इंटू 6 महिन्यासाठी चार्ज करायचे आहेत 6/12. डायरेक्ट पण करू शकताय. 1 ज 2 ज 2 0 गेट कॅन्सल, 2 0, 2 1 ज 2, 2 6 ज 6 इंटू 100 दॅट इज 600. आता त्याची पोस्टिंग कुठे होईल, करंट अकाउंटमध्ये. इंटरेस्ट ऑन कॅपिटल पहिला आलेला आहे 720 आणि दुसरा आहे किती 600. इट इज करेक्ट. हा बिलकुल बुक्समध्ये पण तेच दिलेलं आहे त्यांनी. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इथे कॅल्क्युलेशन दिलेलं आहे आणि भरतचं इथे दिलेलं आहे 600. इट इज करेक्ट. हा बिलकुल सर. सो पुढे काय, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग झाल्याच्या नंतर पुढे काय आहे पहा. आनंद गेट सॅलरी 2500 पर मंथ. 2500 पर मंथ 12 महिन्याचे किती त्याला पैसे मिळत असतील बरं, तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकताय. 12 इंटू 2500. करेक्ट. ओके. सो मग याचा इफेक्ट कुठं असणार आहे, हे पैसे आपल्यासाठी खर्च आहे, मालकाला मिळणार आहेत. जी काही रक्कम मालकाला मिळणार आहे करंट अकाउंटमध्ये काय येणार आहे, बाय सॅलरी टू पार्टनर. पण ही सॅलरी एकाच व्यक्तीला मिळणार आहे. किती आहे 2500 इंटू 12. कॅल्क्युलेशन केल्यानंतर तुम्ही सांगू शकता 2500 इंटू 12. 20 ॲज इट इज. ओके. 12 इंटू 5 60 कॅरी 6. 12 इंटू 2 प्लस 6 30. दॅट मीन्स हाऊ मच 30,000. ओके. भरतला मात्र ती सॅलरी मिळालेली नाहीये. नेक्स्ट पॉइंट इज भरत इज एंटायटल टू गेट कमिशन 3% ऑन नेट सेल्स. किती आहे तर 5 लाखावरती 3%. 1% म्हणजे 20 म्हणजे 5,000. 5,000 इंटू 3% दॅट इज 15,000. हे कॅल्क्युलेशन तुम्ही स्वतः रफ कॅल्क्युलेशन करू शकताय. सो हे करंट अकाउंटमध्येच इफेक्ट जाणार आहेत. हे पैसे पण बिझनेस मालकाला देणार आहे. मालकाला पैसे ज्या ठिकाणून जातात ते आहे क्रेडिट साइड. तुम्ही म्हणू शकताय कमिशन टू पार्टनर. आनंदला मात्र काही नाहीये. इथे 15,000 कोणाला मिळणार आहेत, भरतसाठी. आन्सर चेक केल्यानंतर तुमच्या लक्षात येऊन जाईल. या ठिकाणी कमिशन आपण दिलेलं आहे भरतला 15,000. सो पुढे रीड करत असताना काय भेटत आहे, कमिशन झाल्यानंतर फर्मचा प्रॉफिट वाटायचा आपल्याला. कोणत्या रेशोमध्ये 3:2. 60,000 चे 5 पार्ट करा. 60,000 डिवायडेड बाय 5 आणि एकाला किती द्यायचे 2. 5 ने डिवाइड जर केले 5 1 5 5 12 दॅट मीन्स एक पार्ट 12,000 म्हणजे एकाला किती येणार आहे तर 2:3 म्हणजे 24,000 आणि एकाला 12 इंटू 3 दॅट इज 36,000. तर हा जो प्रॉफिट आहे, प्रॉफिट असल्यामुळे हे आपण पार्टनर्सलाच मिळणार आहे. तर इथं म्हणू शकताय बाय प्रॉफिट अकाउंट. इथे येणार आहे 24,000 आणि इथे येणार आहे तुमचे 36,000. सो अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथड. आता आपल्याला फक्त अकाउंट क्लोज करायचे आहेत. सो अकाउंट क्लोज करत असताना तुम्ही इथे बॅलन्स दिसेल तुम्हाला 60,000 30,000. हा बॅलन्स चेंज झालेला आहे का, बिलकुल नाही. 60,000 30,000 यालाच बॅलन्सिंग फिगर म्हणतात तुम्ही. बॅलन्स कॅरेट डाऊन 11वीमध्ये शिकलोत आपण. 60,000 जसं तसं आहे, 30,000 जसं तसं आहे. करंट अकाउंटचं बॅलन्स चेक करायचं झालं तर टोटल पहा या साईडला जास्त आहे. 6,000 प्लस 30,000 36,000 प्लस 24,000 ॲडिशन केल्यानंतर समजून जाईल तुम्हाला 60,000 येत आहे. इथे 3,000
प्लस 15 प्लस 36,000. चेक करा. 30 ॲज इट इज. 15 5 प्लस 3 8 8 प्लस 6 14 कॅरी 1 4 प्लस 1 5 54,000. ॲन्सर चेक करून घ्या एकदा बुक्समध्ये. पहा या ठिकाणी पण आहे. सो पहा इथे 60,000 30,000 ॲन्सर करेक्ट आहे बिलकुल. करंट कॅपिटल करंट अकाउंटमध्ये 54,000 60,000 आणि या दोन फिगर इथे चेक करू शकताय. पहा ऑलरेडी आहेत आपल्याकडे. टोटल तुम्ही करू शकताय 60,000 54,000 आणि एक्स सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर इथे बॅलन्सिंग फिगर त्याला नाव देता तुम्ही टू बॅलन्स कॅरेट डाऊन. तुम्ही सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर एक्झॅक्टली तुम्हाला पहा हीच बॅलन्स मिळणार आहे. तो म्हणजे 47,280 आणि 43,400 हाच बॅलन्स इथे येणार आहे तुमचा. 47,280 आणि हा 43,400. तुम्ही स्वतः हे चेक करू शकता. सो अशा पद्धतीने अंडर फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केलेला, अंडर फिक्स्ड कॅपिटल मेथडमध्ये हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. असे दोन कॅपिटल अकाउंट तुम्हाला काय करायचे तर बनवायचे असतात. बुक्समध्ये ऑलरेडी आन्सर दिलेले आहेत, पण स्टेप कशा करायचे या क्वेश्चनमधून तुम्ही काय करू शकताय पाहू शकताय आणि पुन्हा एकदा हा क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करून बरोबर येत आहे का हे चेक करू शकताय. आजच्या या व्हिडिओमध्ये एकच पार्ट कव्हर केलेला आहे. पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अंडर फ्लक्च्युएटिंग मेथडमध्ये हाच क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा हे पाहणार आहोत. विल स्टॉप टुडे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.